आज डाळिंबादी घृत बनवतोय मित्रांनो आपण। डाळिंब म्हणजे काय तर डाळिंबापासून बनवलं जातं म्हणून डाळिंब। आणि आदी म्हणजे बाकीची काही द्रव्ये असतात, त्याच्यामध्ये सुंठ असेल, चित्रक असेल, पिंपळी वगैरे असतात। हे जे सिद्ध तूप आहे म्हणजे औषधी तूप आहे, हे कुठे कुठे वापरायला सांगितले तर पांडुरोगामध्ये चालतं, म्हणजे हिमोग्लोबिन वगैरे कमी आणि बाकीची पण लक्षणं त्याच्यामध्ये चालतं। किंवा मग हृदयरोगामध्ये सुद्धा वापरायला सांगितलेलं आहे। अर्श म्हणजे मूळव्याधचा काही त्रास असेल तिथे सुद्धा वापरायला सांगितलेलं आहे। किंवा प्लीहेला सूज आलेली असेल तिथे सुद्धा हे वापरलं जातं। दम्याचा कोणाला त्रास आहे तिथे वापरलं जातं। किंवा एखादा असा खोकला की जो बराच होत नाही तर तिथे सुद्धा वापरलं जातं। आणि सगळ्यात महत्त्वाचं याचं जे सांगितलेलं आहे ते असं की हे तूप, सिद्ध केलेलं तूप हे मूढवातामध्ये वापरलं जातं। मूढवात म्हणजे काय तर असा वात की जो पोटामध्ये किंवा शरीरामध्ये कुठेतरी अडकलेला आहे, जो खाली जात नाही वरही जात नाही, तर अशा मूढवातामध्ये सुद्धा हे वापरायला सांगितलेलं आहे। शिवाय ते गर्भदम आहे असं सांगितलेलं आहे, म्हणजे समजा प्रेग्नन्सी राहण्यामध्ये काही अडथळा येत असेल तर तिथे सुद्धा हे तूप वापरलं जातं। फक्त आता वापरताना शास्त्रोक्त तूप आहे तर जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडून योग्य ती माहिती करून घ्यायची किंवा त्यांच्या सल्ल्याने वापरायचं।